याच्यात धोका फक्त एवढाच आहे, शेपूचा अतिशय उग्र वास येतो. पण तो ओट्सच्या ह्याच्यामुळे तो त्याचा दर्प कमी होतो शेपूचा. ओके, साहित्य बघूया आपण. इथपासून सुरू करूया. हे काय आहे? ओट्स, हे आहे शेपू, हे आहे ब्रेड क्रम्स, हे आहे आलं लसूण मिरचीचं पेस्ट, हे आहे तांदळाचं पीठ आणि ते मीठ. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा कृती काय करायची आपल्याला? आपल्याला आता हे सगळं पीठ जे रॉ मटेरियल आहे ते सगळं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. घालू याच्यात ओट्स घातलेत आपण, शेपू, बस. ब्रेड क्रम्स, तांदळाचं, आलं लसूण पेस्ट, मीठ चवीप्रमाणे. थोडक्यात आपण हे सगळं एका बाउल मध्ये घेऊन एकजीव करून घेणार आहोत. ह्याचं पीठ मळून घेणार आहोत आपण. ह्याच्यात पाणी घालायचं का? हा, पाणी घालायचं ह्याच्यात. ओके, अंदाजे घालायचं. हा, अंदाज. बस. ओके, आम्ही आता हे मळून घेऊया आपण आता हे. ओके, आता आपला हा गोळा तयार झालेला आहे. आता काय करायचं? आता ह्याला थोडंसं आपण तेल आणि थोडंसं पीठ घालून थापायचं आणि मग त्याचे स्ट्रिप्स कापायचे. ओके, थोडंसं तेल हवंय मला. इथेच घालू? हा, इथेच. बस. थोडंसं पीठ झाला. आता हा आपला तयार गोळा जो आहे तो घेऊन थोडंसं लाटायचं आहे. थोडं रेक्टँग्युलर शेप मध्ये असं त्याला प्रयत्न करायचा. हा, लाटून. नाहीतर काय मग ठीक आहे, आपण कसं आपल्याला किंवा कुकी कटरनी सुद्धा कट करून आपण करू शकतो. आता हे असं चिरणीनी एक 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 काढून आपला आता हा तवा गरमच आहे. तेल लावलेलं आहे आपण. तेल लावून घेतलेलं आहे. तर मग हे डायरेक्ट असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. अजून थोडंसं तेल ह्याच्यावरती लावायला लागेल. ह्याच्यावरती थोडं थोडं एक एक थेंब असं लागेल. कसं आहे, शेपूचा उग्र वास कमी करण्यासाठी आपण ओट्स वापरलेले आहेत ह्याच्यामध्ये. आता तुम्ही तसं बघितलं तर मुळात कुठल्याही पालेभाजीला स्वतःची चव नसतेच. ओट्सला सुद्धा स्वतःची चव नाही. त्यामुळे आता आपण जे तयार केले ते विदाऊट सगळी चव आहे. त्यामुळे तुम्ही मिरची आणि आलं लसूण हे महत्वाचं आहे. सरळ असते वापर करा. हो, तिखट हवा असेल तर तुम्ही हिरवी मिरची अजून घालू शकता त्याच्यामध्ये. आणि ओट्स असल्यामुळे ते फॅट्स कन्झम्पशन पण आहे. बरोबर. तर मग तुम्ही ते हेल्दी असल्यामुळे तुम्ही ते यूज करू शकता त्याच्यामध्ये. गोल्डन झालं की रेडी टू ईट. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.